विठ्ठलाच्या नगरीतून वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात एका 6 वर्षाच्या चिमुरड्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांच्या हलगर्जीपणाचा कळस पाहायला मिळालाय. उजव्या हाताच्या बोटावर शस्त्रक्रिया करायची असताना डॉक्टरांनी चक्क डाव्या हाताचं बोट कापून काढल्याचा खळबळजनक प्रकार घडलाय. या प्रकारामुळे पीडित मुलाच्या कुटुंबियांनी संताप व्यक्त केला असून पंढरपुरात मोठी खळबळ उडाली आहे. नेमकं काय घडलं पाहूया. मिळालेल्या माहितीनुसार शाहू सुनील दंदांडे वय वर्ष 6 या बालकाला जन्मताच दोन्ही हातांना 6 बोटे होती. गेल्या काही दिवसापासून शाहूच्या उजव्या हाताच्या 6व्या बोटामध्ये वेदना होत होत्या. त्यामुळे पालकांनी त्याला उपचारासाठी पंढरपूरच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. डॉक्टरांनी तपासणी करून उजव्या हाताचे ते वाढीव बोट शस्त्रक्रिया करून काढून टाकण्याचा सल्ला दिला. शस्त्रक्रियेत डॉक्टरांची मोठी चूक. शुक्रवारी या चिमुरड्यावर शस्त्रक्रिया करण्याचं ठरलं. पालकांच्या म्हणण्यानुसार शस्त्रक्रियागृहात नेण्यापूर्वी उजव्या हाताच्या बोटावर उपचार होणार असल्याचे निश्चित होतं. मात्र शस्त्रक्रिया संपल्यानंतर जेव्हा मुलाला बाहेर आणण्यात आलं तेव्हा पालकांना धक्काच बसला. डॉक्टरांनी ज्या उजव्या हाताच्या बोटावर त्रास होत होता ते सोडून सुव्यवस्थित असलेल्या डाव्या हाताचं बोट कापून काढलं आहे. या घटनेने सर्वत्र संताप व्यक्त होतोय.